आज आपण बनवूया मस्तपैकी झणझणीत आणि चमचमीत सोड्याचा रस्सा। त्यासाठी मी सोडे घेतले आणि पाण्यात भिजत टाकले। वाटण्यासाठी घेतलं आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता, कांदा आणि खोबरं। खोबऱ्याला घेतलं मस्तपैकी कढईत भाजून। नंतर कांदा, आलं, लसूण, मिरची, कढीपत्ता, थोडं तेल टाकून हे सुद्धा घेतलं परतून। झालं सगळं भाजून। आता कोथिंबीर घालून घेतलं सगळं वाटून। सोडे झाले भिजून। चला आता रस्सा बनवू। आता कुकरमध्ये घातलं 2 ते 3 चमचे तेल। कडकडीत तेलामध्ये घातलं जिरं फुललं। आता त्यात घातला एक बारीक चिरलेला कांदा घेतला परतून। आता त्यात घातला एक बारीक चिरलेला टोमॅटो। कांदा टोमॅटो शिजला। आता त्यात घातली थोडी हळद आणि थोडी धणा पावडर। आता त्यात घातलं वाटून ठेवलेलं वाटण। नंतर त्यात घातला लाल मसाला। सगळ्या वस्तू मस्त घेतल्या परतून। आता घातले भिजून ठेवलेले सोडे। घेतलं सगळं एकत्र करून। नंतर त्यात घातल्या थोड्या बटाट्याच्या फोडी। झणझणीतपणा येण्यासाठी घातली थोडी काळी मिरी पावडर आणि गरम मसाला। आता भाजी शिजेल एवढं टाकलं पाणी। सर्वात शेवटी घातलं चवीपुरता मीठ। रस्स्याला उकळी काढून घेतल्या कुकरच्या 2 शिट्ट्या काढून। झाला आपला रस्सा तयार। सर्वात शेवटी घातली यात कोथिंबीर। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा।